आपल्या या कल्याण तालुक्यातील आणि आपलं हे फळेगाव गाव आणि या फळेगाव मधील हे पाटील परिवार अर्थात जाधव परिवार आणि या पाटील परिवाराचे दादा कैलासवासी दिलीप मोतीराम जाधव दादांना गुरुवार दिनांक 20/11/2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं आणि आज त्यांच्या दशक्रियांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी अर्थात उत्तर रात्रीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। दादांच्या पश्चात दादांचा भाऊ असेल अशोक मोतीराम जाधव, त्याचप्रमाणे दादांच्या मुली असतील सिद्धी दिलीप जाधव, देवयानी दिलीप जाधव, जिज्ञासा दिलीप जाधव आणि मुलं विशाल अशोक जाधव आणि विराज अशोक जाधव। त्याचप्रमाणे दादांची धर्मपत्नी आमच्या वहिनी साहेब असतील। संपूर्ण हा पाटील परिवार आणि काका दादांचे चुलत भाऊ, त्याच्यानंतर चुलत बहिणी, त्याच्यानंतर हा संपूर्ण पाटील परिवार। खरं तर दादांचं अचानक जाणं, अचानक असं आम्हाला सर्वांना सोडून जाणं ही खूप मोठी दुःखद घटना आहे। हे खूप मोठं दुःख आहे आम्हाला सर्वांनाच। अतिशय राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये ज्या परिवाराचं कार्य आपल्याला पाहायला मिळतंय तो परिवार म्हणजेच या फळेगाव मधील पाटील परिवार। या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये ते कार्यरत होते आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी त्यांनी कार्य केलं। गोरगरिबांची जी सेवा करता येईल, जो न्याय देता येईल तो न्याय देण्याचं कार्य अर्थात त्या सेवेचं कार्य त्यांनी केलं। आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना समर्पण भूमिका कशा प्रकारे असावी याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजेच आपले दिलीप दादा बरं का। समर्पणाला खूप महत्व आहे अध्यात्मामध्ये, परमार्थामध्ये समर्पणाला खूप महत्व आहे। देवाकडे मागण्यासाठी सगळेच जातात, देवाकडून काहीतरी प्राप्त करून घेण्यासाठी सर्वच देवपूजा करतात, पण समाजाचं आपलं काही देणं आहे। आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना आपलं समर्पण असावं आणि आपण काहीतरी आपलं योगदान त्या ठिकाणी असावं, अशा प्रकारचं कार्य दिलीप दादांचं। आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी बैठक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना त्या ठिकाणी त्यांनी एक सभागृह निर्माण व्हावा या उद्देशाने अनेकांच्या सहकार्याने आणि स्वतःच्या अंग मेहनतीने आपण पाहायचो त्या ठिकाणी दादा आणि वहिनी सतत त्या ठिकाणी ऊन असू द्या, पाऊस असू द्या, अगदी अतिशय मेहनत त्यांनी घेतली आणि अशा प्रकारे असं सुशोभित त्या ठिकाणी सभागृह तयार झालं। आणि उद्घाटनाच्या आधीच दादांनी तुमचा आमचा निरोप घेतला। उद्घाटन होण्याच्या आधीच दादांचं देहावसन झालं, अल्पशा आजाराने निधन झालं। माणसाचं जाणं कसं असतंय बघा, म्हणजे स्वप्नवत। ज्याला दादांच्या मृत्यूची वार्ता कळली ना त्याचा विश्वास बसत नाही अशी स्थिती झाली। कारण 19 तारखेला खडवलीला दादा दवाखान्यामध्ये आलेले डॉक्टर सतीश पाटील यांच्याकडे आणि त्या ठिकाणी माझी त्यांची भेट झाली, वहिनी बरोबर होत्या। जवळजवळ 2-4 मिनिटं आमचं बोलणं झालं। म्हणजे त्यांच्या त्या प्रकृतीकडे बघितल्यानंतर असं कोणालाच वाटत नव्हतं
की कमी वेळेचे सोबती आहेत म्हणून, नाही का? एखादा माणूस ज्या वेळेला काका महिनाभर आजारी असतो, 2 महिने आजारी असतो, नाही का, तेव्हा मग आपण एक विचार करत असतो की काहीतरी मोठा आजार आहे, चांगल्या मोठ्या दवाखान्यात न्यायला हवा, त्याच्यावर चांगले मोठे उपचार करायला हवेत. पण एक साधं ताप म्हणून दवाखान्यामध्ये गेले, ताप येतोय म्हणून थोडा थकवा जाणवतोय, मला बोलले पण अगदी थोडा ताप आहे, काही जास्त ताप नाही, आणि थोडा थकवा जाणवतोय. तर मी बोललो सुद्धा, थकवा जाणवतोय ना, जरा थोडे दिवस आता आराम करा तुम्ही, खूप मेहनत घेतली तुम्ही, रात्रंदिवस अगदी जर पाहायला गेलं, नाही पाऊस बघितला, नाही ऊन बघितलं, नाही ताण बघितलं, खूप मेहनत घेतली, आता जरा आराम करा. आणि ते बोलले पण आता जरा आरामच करतो म्हणून, बरं का. पहाटेच्या वेळेस, सकाळच्या वेळी ज्या वेळेला वार्ता कळली की दिलीप दादा सोडून गेले, त्यावेळेला स्वप्नवतच वाटलं ना, स्वप्नवतच ना, नाही का. कोणाचाच विश्वास बसत नाही अशी घटना घडली. दैवजात दुःखे भरले, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, 1 लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक देवी आहे बाळा मेळ मानसाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. बरं का. दुःख तर आमच्या जीवनामध्येच आहे. खरं तर जन्म झाला तिथून दुःखाला सुरुवात झाली. काय म्हटलेलं आहे माहितीये का? जन्म दुःखाशी कारण, नाही का, जन्म दुःखाशी कारण. पण माणसाच्या आयुष्यामध्ये किती दुःख असावं, किती दुःख असावं. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. जर तारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे. एक धागा सुखाचा आमच्या आयुष्यामध्ये भगवंताने कुठेतरी ठेवलेला आहे ना, त्याच्या आशेवर आम्ही 100 धागे दुःखाचे सहन करत असतो. पण तो सुखाचा धागा प्राप्त होण्याच्या आधीच जर माणसाचं देहावसन झालं, तर मग तो सुखाचा धागा प्राप्त होण्याच्या आधीच सतत सतत दुःख भोगूनच जर या जगाचा निरोप घ्यायचा आला, तर मग आश्चर्यकारकच म्हणायला हरकत नाही ना. 3 मुली दादाला, शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय उच्च शिक्षित असलेला दादा, आपल्या पंचकृषीमध्ये ज्या वेळेला कोणी MA झालेला नव्हता, उच्च शिक्षित, त्यावेळची MA, आणि मुली सुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. या जाधव परिवारामध्ये, या पाटील परिवारामध्ये अनेक सुशिक्षित माणसं, सुशिक्षित मुलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच्यानंतर दादांनी एक नियोजन केलं असेल, माझ्या मुलींना शिकवायचंय, खूप मोठं करायचं आहे, त्यांच्या पुढच्या भविष्याची एक नियोजन केलं असेल, एक आखणी केली असेल. कारण प्रत्येक मनुष्य एक आपलं कर्तव्य म्हणून ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी करत असतो. पण त्यांनाही माहिती नाही की मला अल्प आयुष्य आहे. त्यांच्या पत्नीलाही माहिती नाही की काही काळच माझा नवरा माझ्या सोबतीला आहे. त्यांच्या भावालाही माहिती नाही की माझा मोठा दादा काही काळच आमच्यावर माया, आम्हाला प्रेम, आम्हाला मार्गदर्शन करणार आहे. किंवा या परिवारालाही माहिती नाही, आपल्या या परिवारामध्ये कार्यरत असलेला, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये ज्याचं उल्लेखनीय कार्य आहे, असा दिलीप दादा आपल्याला सोडून जाणार आहे, असं कोणालाही माहिती नव्हतं. आणि अशाच प्रकारे खऱ्या अर्थानं स्वप्नवत अशा प्रकारे दादांनी गुरुवार दिनांक 20/11/2025 रोजी तुमचा आमचा निरोप घेतला, तुमचा आमचा निरोप घेतला. खरं तर जाणं हे प्रत्येकाला आहे, हे जग सोडून प्रत्येकाला जावंच लागणार आहे. फक्त फरक एवढाच आहे की आम्ही जन्मतारीख सांगू शकतो, आम्हाला जन्मतारीख आमची माहिती असते, मृत्यूची तारीख मात्र कोणालाही माहिती नाही. मृत्यूची तारीख कोणालाही माहिती नाही. जाणं 100% सत्य आहे,
पण ते कोणत्या वेळी येईल, कधी येईल ते सांगू शकत नाही. बरं का? कोणत्या वेळी येईल, कधी येईल ते सांगू शकत नाही. रात्री येईल, दिवसा येईल, सकाळी येईल, दुपारी येईल, संध्याकाळी येईल, कुठल्या वाराला येईल, लहानपणी येईल, तरुण्यात येईल, वृद्धपणी येईल, कुठल्या महिन्यात, कुठल्या काळामध्ये, हे काही आम्हाला माहिती नसतंय. याची कल्पना आम्हाला नसते. आणि म्हणून जर आम्ही कुठल्या वेळेला जाणार आहोत, आमची शेवटची वेळ कोणती आहे ही जर आम्हाला माहिती नाही, तर ती वेळ जर आम्हाला सार्थकी करायची असेल, ती वेळ जर आम्हाला साधायची असेल, तर त्यासाठी आम्ही रात्र असो, दिवस असो, सकाळ असो, दुपार असो, संध्याकाळ असो, कुठलाही महिना असो, कुठलाही दिवस असो, कुठलाही वार असो, आम्ही प्रत्येक वेळेला भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. प्रत्येक वेळेला, प्रत्येक काळामध्ये आम्ही अखंड आणि अखंड खाता, बसता, उठता, काम करता, घरात असू द्या, शेतात असू द्या, माळ रानावर असू द्या, नोकरीत असू द्या, प्रवासात असू द्या, अजून कुठेही जरी असलो तरी आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. बरं का? कारण क्षणभंगुर सांगितलेला आहे, क्षणभंगुर नाही भरवसा. माणसाचा देह कसा आहे, क्षणभंगुर आहे, नाही का? आज जर पाहायला गेलं तर कोरोनाच्या काळापासून जवळजवळ आपल्या हॉलला सुरुवात केली होती ना, सभागृहाला, कितीतरी वर्ष झाले त्या ठिकाणी चिरीमिरी करून छोट काम करून ते पूर्णत्वाला गेलं. आणि आता उद्घाटन करायचं याचं नियोजन सुरू असताना त्या ठिकाणी एवढी मेहनत घेतलेली त्यांनी, एवढं सगळं काही खर्च केलेला त्यांनी, एवढा सगळं म्हणजे तिथे सर्वस्व अर्पण केलं होतं असं म्हणायला हरकत नाही. बरं का? आणि नेमका तो जो दिवस आहे उद्घाटनाचा, तो दिवस न पाहताच दादांना जावं लागतंय. अर्थात दुर्दैवी घटनाच म्हणायला हरकत नाही, दुर्दैवी घटनाच म्हणायला हरकत नाही. आता हे ज्याच्यावर हा दुःखद प्रसंग येतो ना, त्याला माहिती असतंय हा दुःख काय आहे. आमच्यासारखी माणसं श्रद्धांजलीच्या वेळेला किंवा प्रवचनाच्या शेवटी सहज बोलून जातात. ते दुःख सहन करण्यासाठी भगवंत त्यांना सामर्थ्य देवो ही प्रार्थना करून जातोय आम्ही. पण ते दुःख अवर्णनीय असतंय, नाही का? ते वर्णन करू शकत नाही दुःख. कुठल्या भावाला असं वाटतंय की माझा मोठा भाऊ जावा, मला आज मार्गदर्शनाची गरज आहे, त्याची मला आधाराची गरज आहे. आणि अशा वेळी त्या भावाने जावं असं कुठल्या भावाला वाटणार आहे? कुठल्या पत्नीला वाटणार आहे की अरे आता माझ्या मुली शाळेमध्ये शिकतायत, त्यांना खऱ्या अर्थानं पितृक्षेत्र काय असतंय, पितृक्षेत्राची गरज आहे, बाबाच्या मार्गदर्शनाची गरज आहे, बाबाच्या प्रेमाची, आपुलकीची गरज आहे, आणि मलाही त्यांच्या आधाराची गरज आहे असं वाटत असताना कुठल्या महिलेला, कुठल्या पत्नीला असं वाटणार आहे की माझ्या नवऱ्याने मला सोडून जावं? कुठल्या पत्नीला वाटणार आहे? आम्ही ज्या वेळेला एका कुटुंबामध्ये कार्य करत असतो, एका विशिष्ट समाजामध्ये कार्य करत असतो ना, त्यावेळेला त्या कुटुंबातील काक्या असतील, आजी असतील, आजोबा असतील, काका असतील, त्यांना सुद्धा प्रामाणिकपणे वाटत असतंय की अरे तरणा ताट आमचा पुतण्या, तरणा ताट आमचा भाचा, तरणा ताट आमचा मुलगा या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्याची मार्गदर्शनाची गरज आहे, आज कुटुंबाला आधारस्तंभ म्हणून जो कार्य करतोय, आधाराची गरज आहे, तो आधार निघून जावा असं कधीच कोणाला वाटत नाही, कधीच कोणाला वाटत नाही. पण काळ कोणी थांबू शकत नाही ना, काळ कोणी थांबू शकत नाही. आता नंतरचे विचार झाले आपले, माहिती असता तर असं झालं असतं, हे सगळे नंतरचे विचार आले. आज या पाटील परिवारामध्ये मोठमोठी माणसं आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांची मोठमोठ्या ठिकाणी ओळख आहे, मोठमोठ्या हॉस्पिटलांमध्ये मोठमोठे डॉक्टर ओळखीचे आहेत. आर्थिक बाबतीत जर पाहायला गेलं तर हे पाटील परिवार कमी नाही आहे. वेळ पडली तर एखाद्या माणसावर कशाही प्रकारचे कोणत्याही मोठ्या डॉक्टर, कोणत्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये ते
कोणत्याही वेळेला कधीही उपचार करू शकतात, तेवढा आर्थिक बळ ही पाठबळ ही या पाटील परिवारामध्ये आहे. सगळ्या प्रकारचं साधन सामुग्री असताना, सगळ्या प्रकारचं सामर्थ्य असताना कोणाच्याही स्वप्नात नाही, ज्या वेळेला ते वहिनी आणि दादा दवाखान्यात गेले असतील ना, त्यांच्याही स्वप्नात नाही की आपली ही शेवटची भेट आहे किंवा हा आपला शेवटचा प्रवास आहे दोघांचा एकत्रितरित्या करण्याचा. त्या भावालाही माहिती नाही, त्या काकांनाही माहिती नाही, त्या काकींनाही माहिती नाही, त्या मुलींनाही माहिती नाही. आमचा बाप परत येणार नाही, आमचा पुतण्या परत येणार नाही, कोणालाही माहिती नाही. आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना खऱ्या अर्थानं आमचं जीवन, आमचं आयुष्यच असं आहे की अनेक नद्या ज्या वेळेला आपल्या प्रवाहाने आपल्या दिशेने वाहत असतात ना, त्यावेळेला त्या वाहत असणाऱ्या नद्या, त्या नद्यांमध्ये अनेक प्रकारचे ओंडके वाहून जातात. त्या नद्यांच्या बरोबर गेलेले, वाहत गेलेले ओंडके सागरामध्ये एकत्र येतात. अनेक नद्यांच्या प्रवाहाबरोबर अनेक प्रकारचे गेलेले ओंडके सागरामध्ये जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा ते काही काळ एकत्रितरित्या त्या सागराच्या पाण्याचा आनंद घेत असतात, त्या सागराच्या लाटांचा आनंद घेत असतात, आनंदामध्ये राहत असतात, आनंदामध्ये एकमेकाला साथ देत असतात. पण त्यांना माहिती नसतंय की पुन्हा एखादी लाट अशी निर्माण होणार आहे, पुन्हा एखादी लाट अशी या ठिकाणी येणार आहे की एकत्रितरित्या कार्य करणारी ओंडकी दुभगणार आहेत. किती दुभगणार आहेत? पुन्हा नाही गाठ, पुन्हा नाही गाठ. अशोक दादांनी किती आक्रोश केला, देवाला किती प्रार्थना केली, देवाला किती विनवणी केली, म्हणजे आमचे दिलीप दादा येतील सांगा ना. त्या मुलींनी किती देवाच्या पुढे हात जोडले, विनवणी केली, प्रार्थना केली, किती आक्रोश केला, किती रुदन केलं, किती रडल्यात, म्हणजे त्यांचा बाप, त्यांचे वडील त्यांना पाहायला मिळतील. त्या माय माऊलीने, वहिनीने किती वेळा बोलावलं तर दादा येतील सांगा ना. नाही. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, पुन्हा गाठ नाही दादा, पुन्हा भेट नाही. आणि म्हणून ज्या वेळेला कल्पनेत नसलेली ही एखादी घटना घडते ना, बरं का, त्यावेळेला त्या परिवाराला आधार देणं समाजाचं कार्य आहे, कुटुंबाचं कार्य आहे, नातेवाईकांचं कार्य आहे. बरं का, एखाद्याला जर दुःख प्राप्त झालं ना, तर त्या दुःखामध्ये आपण सहभागी झालो पाहिजे. ते दुःख हलकं करण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि ते आपल्याला आपल्या समाजामध्ये पाहायला मिळत आहे. अनेक नातेवाईक या ठिकाणी येत असतात, बसत असतात, विचारपूस करत असतात, दुःखामध्ये सहभागी होत असतात, दुःखामध्ये सहभागी होत असतात. बरं का, अनेक प्रकारे त्यांना आत्मस्थिती देण्याचं काम करत असतात. त्यांची विचारपूस करून त्यांना काय हवं काय नको याची विचारपूस करत असतात. आणि हे आपलं कर्तव्य आहे, आपलं कर्तव्य आहे. खर तर समाजासाठी ज्याने कार्य केलेलं आहे ना, समाजासाठी ज्याने कार्य केलेलं आहे, समाजाचंही काहीतरी देणं लागतंय. ऐकताय ना? समाजासाठी ज्याने काहीतरी कार्य केलेलं आहे ना, समाजाचंही काहीतरी देणं लागतंय, समाजाचंही काहीतरी देणं लागतंय. आता एक 4-5 वर्षापासून देह झिजवला, मला तरी वाटतंय सगळी पुंजी तिथं टाकली त्याने, असं म्हणायला हरकत नाही. काका खरं आहे की खोटं आहे? जे काही असेल त्याचं ना, पगार पाणी जे, मला तरी वाटतंय सगळं तिथे टाकलं असेल त्याने, सगळं तिथे खर्च केला असेल त्या सभागृहासाठी. अंगमेहनत म्हणाल तर एखाद्या वेळी शेतीमध्ये कमी राबले असतील, त्यांच्या घरामध्ये कमी राबले असतील, घरासाठी त्यांनी कमी केलं असेल,
पण त्या सभागृहासाठी कमी पडले नाहीत त्या ठिकाणी. समाजासाठी जर दादाने काहीतरी केलेलं आहे तर समाजाचंही काहीतरी देणं आहे. मला माहिती नाही या 10 दिवसांमध्ये किती आले, किती गेले, कितींनी विचारपूस केली आणि कितींनी त्या भावना जागृत केल्या किंवा कितींनी त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला, मला माहिती नाही. पण ज्यावेळी अशी काही दुःखद घटना होते ना, त्यावेळी एक त्या माणसाला, त्या दुःखित परिवाराला एक अपेक्षा असते की कमीत कमी आमच्या दुःखामध्ये तरी सहभागी व्हावं, कमीत कमी आमची विचारणा तरी करावी, बरं का. जबाबदारी आहे आता अशोक दादांवर, वहिनींवर, विशेष करून या संपूर्ण पाटील परिवारावर. मोठमोठ्या मुली आहेत दादांच्या, लग्नाच्या मुली आहेत ना, लग्नासारख्या आहेत ना, शाळेमध्ये शिकतायत नाही का. वडील साहेबांचं संपूर्ण आयुष्य पडलंय. अतिशय अल्प काळामध्ये त्यांना वैधव्य आलं, अतिशय अल्प काळामध्ये, अतिशय कमी वयामध्ये त्यांना वैधव्य आलं. संपूर्ण आयुष्य पडलंय त्यांचं, बरं का. खर तर मी अनेक ठिकाणी काका सांगत असतो आणि त्याची एक छोटीशी सुरुवात आमच्या उशीद गावातून करायचं ठरवलं होतं, झाली नाही, हे दुर्दैव आहे, बरं का. आपला समाज जो आहे ना, बहुजन समाज, सगळेच आपण बरंच काही करतो समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या परिवारासाठी, बरं का. मी मागेही बोललो होतो, नेहमी सांगत असतो आणि मला तर वाटतं काकांच्या पण कानावर मी मागे, आपले गोपाल शेठ या ठिकाणी बसलेत, काकांच्या कानावर पण मागे मी घातलं होतं की ज्याप्रमाणे आपण लग्नाच्या वेळेला आहेर करत असतो, खरं तर शुभ कार्य माणूस तेव्हा करायला घेतो जेव्हा त्याची ऐपत असते, परिस्थिती असते, तेव्हा तो शुभ कार्य करायला घेतो. आधी पैशा पाण्याचा विचार करतो आणि मगच तो शुभ कार्य करायला घेतो. लग्न माणूस एकाएकी करत नाही. मुलांची वाढदिवस साजरे करतात, एकाएकी साजरे करत नाहीत. घरामध्ये मोठ्या पूजा ठेवतायत, एकाएकी ठेवत नाहीत. ज्या वेळेला त्यांची आर्थिक परिस्थिती तशी असते ना, त्या वेळेला तो विचार त्या ठिकाणी केला जातो. पण आज आपल्या या पाटील परिवारामध्ये जी दुःखद घटना घडलेली आहे, ऐका, कोणाचीही मनस्थिती नाही आहे, कोणाचीच नाही. नाही त्या भावाची, नाही त्या मुलींची, नाही त्या वहिनीची, नाही त्या परिवाराची, नाही काकांची, नाही तुमची, कोणाचीच नाही मनस्थिती नव्हती की आपल्या घरामध्ये अशी दुःखद घटना घडणार आहे आणि त्या दुःखाला सामोरे आपल्याला जायचं आहे. दुःखद घटना ज्या आहेत ना, त्या तुमच्या घरात काय आणि माझ्या घरात काय कधीच सांगून येत नाहीत, कधीच सांगून येत नाहीत. आणि म्हणून मी अनेक ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला की अनेक समाजांमध्ये दुःखवटा गोळा केला जातो, बरं का बाबा, अनेक समाजांमध्ये. आणि ज्या समाजामध्ये मोजकी घरं आहेत ना, मोजके परिवार आहेत ना, तिथे तर केलाच जातो. अनेक समाज आहेत असे, आता तुम्हाला मी उल्लेख नाही करत, पण अनेक समाज आहेत. आपल्याला काय प्रॉब्लेम आहे बरं? नेमका प्रॉब्लेम काय आपल्याला? जर आपण समाजामध्ये कार्य करणाऱ्या माणसांनी ठरवलं तर ते उद्यापासून शक्य होऊ शकते, उद्यापासून शक्य होऊ शकते. आणि याची गरज आहे, गरज आहे याची. आता साधं उदाहरण आहे, अनेक माणसं आपल्याकडे बसायला येतात, गुळ खोबरं घेऊन, काही आपलं खोबरं घेऊन काही येतात, काही चहा साखर, काही थंडा घेऊन येतात, बरं का. खरं तर ज्याच्या घरामध्ये दुःखद घटना घडलेली आहे त्याच्या घरामध्ये पहिल्या दिवसापासूनच पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स आणून ठेवलेले असतात, पाण्याची व्यवस्था केलेली असते.
बरं का. मग आपण ती चहा, खोबरं, काही थंड हे ते जे आणतो, त्याच्याऐवजी ज्या ठिकाणी आपण दर्शनासाठी बाहेर फोटो ठेवतो त्या ठिकाणी जर एखादा बॉक्स ठेवला आणि